नमस्कार मैत्रिणींनो, मी ज्योती. तुमचं सर्वांचं ज्योतिष किचनमध्ये खूप खूप स्वागत. आज आपण पाहणार आहोत ओल्या खोबऱ्याचे लाडू, पण तेही पान फ्लेवरमध्ये, म्हणजेच पान फ्लेवर्ड कोकोनट लड्डू. हे लाडू आपण खोबरं न खवता करणार आहोत. आणि हो, सबस्क्राईब नाही केलं असेल तर करून घ्या आणि बेल आयकॉन प्रेस करा, जेणेकरून माझा व्हिडिओ प्रथम तुमच्यापर्यंत पोहोचेल. तर प्रथम आपण लागणारं साहित्य पाहू. 2 लहान नारळाचं खोबरं आणि मिल्कमेड 200 ग्रॅम. आता पहिल्यांदा आपण खोबऱ्याचं जे मागचं चॉकलेटी रंगाचं साल असतं ते काढून घ्यायचं आहे. ते बटाटा पिलरने काढू शकता. आता या खोबऱ्याचे लहान लहान तुकडे करा आणि मिक्सरमध्ये बारीक करून घ्या. मिक्सरमध्ये बारीक करताना खोबऱ्याचे लहान पातळ तुकडे करून घातल्याने खोबरं व्यवस्थित एकसारखं बारीक होतं. आणि आता आपलं खोबरं बारीक करून झालेलं आहे. तुम्ही पाहू शकता अगदी एकसारखं बारीक झालेलं आहे. आता हे बारीक केलेलं खोबरं साधारण एक मोठी वाटी इतकं झालेलं आहे. त्यानंतर साधारण 5 ते 6 खायची पानं घ्यायची, ते स्वच्छ धुवायची आणि मग लहान लहान तुकडे करून मिक्सरमध्ये बारीक करून घ्यायचं. साधारण 1 मिनिटामध्ये ही पानं बारीक होतात. आणि मग त्यामध्ये 200 ग्रॅम मिल्कमेड घाला आणि दोन्ही मिळून परत मिक्सरमध्ये बारीक करून घ्या. साधारण एक मोठ्या वाटी खोबऱ्यासाठी एक लहान वाटी मिल्कमेड लागतो. आता आपले मिल्कमेड आणि पान दोन्ही बारीक करून झालेले आहेत. तुम्ही पाहू शकता एक छान स्मूथ टेक्स्चर आलेलं आहे. आता हे बाजूला ठेवू आणि खोबरं भाजण्यास सुरुवात करू. खोबरं भाजण्यासाठी एक जाड बुटाचं पॅन घ्या आणि त्यामध्ये 1 ते 2 चमचे तूप घाला. तूप वितळलं की त्यामध्ये आपण बारीक करून ठेवलेलं खोबरं घाला आणि गॅस मीडियम आचेवर ठेवून खोबरं भाजण्यास सुरुवात करा. खोबरं भाजताना एकसारखं परतत राहा, म्हणजे ते खाली लागणार नाही. साधारण 10 ते 12 मिनटं खोबरं परतून झाल्यानंतर एक लाईट गोल्डन कलरचा शेड येईल. खोबरं भाजताना परत वरून तूप घालायची गरज नाही. खोबरं जास्त लाल न भाजता लाईट गोल्डनवरच भाजायचं आहे. आणि आता खोबरं पूर्णपणे भाजून झालेलं आहे. त्यानंतर आपण तयार करून ठेवलेलं पान आणि मिल्कमेडचं मिक्सचर घालायचं आहे. मिल्कमेडमध्ये मूळतः साखर असते, त्यामुळं परत वरून साखर घालायची गरज नाही. आणि आता मिल्कमेड आणि खोबरं व्यवस्थित मिसळून घ्या आणि परत मीडियम आचवर परतायला सुरुवात करा. आता साधारण 10 ते 12 मिनटं परत खोबरं आणि मिल्कमेड परतून घ्या. आणि आता आपलं खोबरं आणि मिल्कमेड दोन्ही व्यवस्थित भाजून झालेले आहेत. तुम्ही पाहू शकता एक छान लाईट हिरवा कलर आलेला आहे. त्यानंतर साधारण 10 मिनटं खोबऱ्याचं मिश्रण थंड होऊ द्या. मग छोटे छोटे खोबऱ्याचे लाडू तयार करण्यास सुरुवात करा. आता लाडू तयार झाल्यानंतर प्रत्येक लाडूला खोबऱ्याचं पावडर लावायचं आहे. खोबऱ्याचं पावडर तयार करायची कृती सारखीच आहे, म्हणजेच सुकं बाबुरी खोबरं घ्यायचं, त्यानंतर त्याची चॉकलेटी साल काढायची आणि मिक्सरमध्ये बारीक करून घ्यायचं आणि याप्रमाणे सर्व लाडू तयार करून घ्या. हे लाडू खायला कमी गोड आणि खुसखुशीत असतात. हे लाडू जास्त टिकत नाहीत, पण राहणारही नाहीत, हे नक्की. मैत्रिणींनो, माझी सोपी नारळाच्या लाडूची रेसिपी कशी वाटली ते नक्की कमेंट करून सांगा. परत भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत स्टे ट्यून. बाय बाय.